आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। मिरजमध्ये गांजा विक्रेत्यावर पोलिसांचा धडाकेबाज छापा। 103 पुड्यांसह सराईत आरोपी जेरबंद। 43,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त। नशामुक्त भारत अभियान अंतर्गत महात्मा गांधी चौक पोलिसांची मोठी कारवाई। अंमली पदार्थाच्या अवैध व्यवसायाला बसवला आळा। नशामुक्त भारत अभियान अंतर्गत अंमली पदार्थाच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळवत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने गांजा विक्री करणाऱ्या सराईत आरोपीला रंगेहात अटक केली आहे। आरोपीकडून 103 पुड्यांमध्ये भरलेला 576 ग्रॅम तयार गांजा, मोटरसायकलसह एकूण 43,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव खालिद रियाज मोमीन, वय 34, राहणार अमर टॉकीज समोर ख्वाजा झोपडपट्टी मिरज असे असून त्याच्याविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामागील परिसरात सापळा रचण्यात आला। आरोपी मोटरसायकलवर प्लास्टिकच्या पिशवीत गांजा घेऊन विक्रीसाठी येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। झडतीमध्ये 103 पुड्यांमध्ये भरलेला गांजा जप्त करण्यात आला। प्राथमिक चौकशीत हा गांजा मिरज परिसरात किरकोळ स्वरूपात विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाडवे तसेच DB पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली। पोलीस प्रशासनाने नागरिकांना अंमली पदार्थाच्या विक्रीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले असून नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे।